नमस्कार, मी केतकी जोशी. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये विविध पैलू जे राजकारणाचे आहेत ते जाणून घेतोय आणि आज आपण भेटणार आहोत राज्यातल्या एका महत्त्वाच्या नेत्यांना. आपल्यासोबत आहेत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं IBN लोकमत मध्ये आणि टॉक टाइम मध्ये. तुमच्याकडून आम्हाला आत्ताच्या राजकीय परिस्थितीविषयी तर जाणून घ्यायचंय, पण खूप प्रेक्षकांना देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला हर्षवर्धन पाटील यांच्याशी थेट गप्पा मारायची असेल, काही शंका विचारायची असेल, काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही देखील आम्हाला फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022 668 99263. आपण पाटील सरांशी गप्पा मारायला सुरुवात करूयात. सर, सगळ्यांच्याच मनातला सध्याचा सगळ्यात पहिला प्रश्न, सध्या आघाडीचं चित्र काय आहे? कारण बऱ्याच गोष्टी कानावर ऐकायला येत आहेत. स्वबळावर लढू, आघाडी होईल, 1 ते 2 दिवसात निर्णय होईल, पण तिढा अजून सुटत नाहीये. आत्ताचं सध्याचं थेट चित्र काय आहे? आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होईल का नाही म्हणून. परंतु एकंदरीत काँग्रेस पक्षांच्या याच्या संदर्भातला निर्णय हायकमांडनी घ्यायचं मान्य केलेलं आहे आणि मला असं वाटतं की याबद्दल एक ते 2 दिवसामध्ये याबद्दलचा अंतिम निर्णय होईल आणि साधारणतः किती जागा द्यायच्या, कशा द्यायच्या, काय द्यायच्या ह्याबद्दलची चर्चा वरिष्ठ पातळीवरती चालू आहे. आमच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आणि जे काही आम्ही सर्व एकत्र बसलो होतो त्याच्यामध्ये ही चर्चा आमची सर्वांशी झालेली आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चौथ्यांदा आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि ते आणण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी ताकदीनं सामोरे गेलं पाहिजे अशा प्रकारची एक सामंजस्याची भूमिका ही निश्चितच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेतली जाईल. सर, तुम्ही म्हणता 1 ते 2 दिवसात तिढा सुटेल. कार्यकर्त्यांकडून वारंवार बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील आज परत औरंगाबादमध्ये संकेत दिलेत की जर तिढा नाही सुटला तर काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यांनी संकेत दिलेत. कार्यकर्त्यांचा तर आग्रह स्वबळावर लढण्याचा आहे. तुम्हाला काय वाटतं की काँग्रेसनं स्वबळावर लढावं आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा का विचार केला जात नाहीये? नाही, एक तर असं आहे की स्वबळावर लढावं असं साधारणतः त्यांच्याही पक्षातल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि तो आग्रह काही चुकीचा आहे असं मी मानणार नाही आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. परंतु शेवटी आता ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण राजकीय परिस्थितीचा पण आपल्याला अभ्यास करणं तितकंच आवश्यक आहे. कारण कालच्या लोकसभेला जे रिझल्ट्स आले ते रिझल्ट्स काही आपल्या दृष्टीने काही समाधानकारक नाही. लोकांची एक दिशाभूल करण्याच्या बाबतीमध्ये विरोधीच्या पक्षाच्या बाजूनी त्यांना यश मिळालं आणि काहीतरी आता एक वेगळं काहीतरी घडेल आपल्या ह्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून 48 पैकी 42 जागा वरती आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजे दोन्ही पक्षाला हे अनपेक्षित होतं. एवढा मोठा दारुण पराभव लोकसभेला होईल असं आम्हाला कुणालाही वाटलं नाही. आता हा सगळा हिशोब जर आपण पाहिला तर शेवटी सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून सरकार हे ह्या लोकांच्या हातामध्ये द्यायचं का, हा एक आता प्रश्न लोकांच्या मध्ये येतोय. आता गेल्या 100 दिवसामध्ये काय झालं वगैरे हे काही मी काही सांगणार नाही. सगळ्या लोकांना माहिती आहे कसे दिवस आता येत आहेत, कशी परिस्थिती आहे. कालच काही बाय इलेक्शन्स झाले आपल्या देशामध्ये. ठीक आहे, तो आपल्या राज्याचा विषय नाहीये, पण एकंदरीत मूड ज्याला म्हणतो आपण, पब्लिक मूड ज्याला म्हणतो आपण, तो इतक्या लवकर बदलेल म्हणजे 100 दिवसामध्ये हे अनपेक्षितच आहे. जसं आम्हाला निकाल अनपेक्षित वाटला लोकसभेचा, तसा इतक्या लवकर दिल्लीतल्या सरकारबद्दलचा लोकांचा मूड पुन्हा पूर्वपदावर येईल हा सुद्धा अनपेक्षितच आहे. आणि म्हणून एकंदरीत मूड जो दिसतोय लोकांचा आता की त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे काही सरकार व्यवस्थित चालू शकतील असं वाटत नाही. घोषणा देणं, काही लोकांना स्वप्न दाखवणं, ठीक आहे, हे त्याच्यामध्ये कदाचित ते पुढे गेले असतील आमच्या सुद्धा, पण वास्तव्याचं भान ज्यावेळेस आपण ठेवतो शेवटी सरकार म्हणजे काय असतं. आता मी 20 वर्ष सरकारमध्ये आहे. जे निर्णय आपण लोकांच्या हिताकरता घेतो आणि एक महाराष्ट्र एक कल्याणकारी राज्य आहे. या कल्याणकारी राज्यामध्ये जर लोकांना आपल्याला बरोबर घ्यायचं असेल आपल्याला तर लोकांच्या हिताचेच निर्णय आपण घेतले पाहिजे आणि ती भूमिका घेऊन आपण पुढे जातोय. त्यामुळे मला असं वाटतं की हे 1-2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण आज सूचित केलेलं आहे आणि त्याबद्दल निर्णय होईल असं वाटतं मला. सर, याच निर्णयांबद्दल खरं तर बोलायचंय तुमच्याशी, पण आपल्याला फोन यायला लागलेत प्रेक्षकांचे. पुण्याहून संतोष बारडे यांना काय विचारायचंय? संतोष, प्रश्न विचारा. हा मॅडम, मला प्रश्न विचारायचा साहेबांना. साहेबांच्या डोळ्याला, डाव्या डोळ्याला जखम झालेली, जराशी डोळा लहान वाटतोय साहेबांचं. कशी काय परिस्थिती साहेबांच्या डोळ्याची?
सर काळजीपोटी खरोखर जेव्हा हा शाही हल्ला झाला होता तुमच्यावर, एक तर तो खूप अनपेक्षित होता आणि त्यानंतर काळजीपोटी आता अजूनही तुम्हाला हे विचारलं जात असेल, या संपूर्ण घटनेबद्दल काय सांगाल आणि त्यामुळेच आरक्षणाच्या भूमिकेबद्दलही स्पष्ट सांगा. नाही, मी संतोषला धन्यवाद देतो की किमान त्यांनी माझ्या डोळ्याची विचारपूस केली. आता ठीक आहे, थोडा त्रास आहे, नाही असं नाही, परंतु त्या संकटामधून मी आता बाहेर आलेलो आहे. कारण म्हणजे मला मनाला खूप वेदना झाल्या. खरं म्हणजे आपण सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करतो, साहजिक आहे. शेवटी ही डेमोक्रेटिकल सिस्टीम आहे आणि अशा सिस्टीममध्ये मी असं म्हणणार नाही की कुठल्या समाजाने हे केलं. असे काही समाजकंटक असतात की ज्यांना अशा चुकीच्या मार्गानं काम करण्याची एक सवय असते. आणि मग अशा काही ठराविक समाजकंटकांच्या संदर्भामधली ही झालेली घटना आहे माझ्या बाबतीतली. आणि आता मला वाटतं की आरक्षणाचा मुद्दा जो आपण आता काढला, खरं म्हणजे घटनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याप्रमाणे कोणताही समाज असू द्या, त्या समाजामधला जो उपेक्षित वर्ग असेल, त्या उपेक्षित वर्गाला इतरांच्या बरोबर आणण्याकरता म्हणून हे खरं आरक्षण आहे. आणि म्हणून आमची हीच भूमिका आहे की कुठलाही समाज असू द्या, त्या समाजामधला जो गरीब वर्ग आहे आणि जो खरंच विकासापासून वंचित आहे, त्याचं आर्थिक राहणीमान, त्याचं जीवनमान, त्याचं शिक्षण, त्याचा बॅकवर्डनेस, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर निश्चित अशा उपेक्षित वर्गाला मला असं वाटतं काही स्पेशल आपल्याला संरक्षण देऊन त्याला इतर समाजाच्या बरोबर आणण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून हे आरक्षणाचे मुद्दे पुढे आलेले आहेत. आणि म्हणून मग मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असू द्या किंवा मुस्लिम समाजाचा असू द्या. पण मग मुस्लिम मराठा समाजाचा जो महत्त्वाचा निर्णय झाला त्यानंतरच हे प्रत्येक जवळपास समाज घटक आरक्षण साहजिक आहे ना. प्रत्येकाला वाटतं की आपल्या समाजातला जो मागासलेला जो विभाग असेल, वर्ग असेल, त्याला आरक्षण दिलं पाहिजे. आणि ही भूमिका आहे. महाराष्ट्र एक कल्याणकारी राज्य आहे. राज्याने नेहमीच अशा भूमिकेचं समर्थन केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा समर्थन केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या घटनेच्या चौकटीमध्ये राहून अशा सगळ्या मागासलेल्या समाजाच्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सर पुढचा प्रश्न आपण घेऊयात. अमरावतीहून नितीन कोल्हे यांना काय विचारायचं आहे? नितीन, प्रश्न विचारा. हा नमस्कार पाटील साहेब. हा नमस्कार. हा साहेब, मी नितीन कोल्हे बोलतो, डॉक्टर बंजाराव देशमुखांच्या जन्मभूमीमधून. हा बोला. माझा प्रश्न असा आहे सर. हॅलो. हा नितीन, तुमचा आवाज येतोय, तुम्ही सलग प्रश्न विचारा. आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं तुम्ही, मी आपलं या बाबतीत अभिनंदन करतो. आणि पाटील साहेबांवर जो शाही फेक हल्ला झाला होता त्याचा सुद्धा निषेध करतो. परंतु माझा प्रश्न असा आहे की मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे ही आताची आहे. धनगर समाजाची जी मागणी आहे ती फार पूर्वीची आहे. आणि आमची तिसरी अनुसूची आम्हाला मान्य नाही आहे. तुम्ही ते तिसऱ्या अनुसूचीचं ते पर्याय काय सुचवला? आमचं स्पष्ट मत आहे असं की धनगर समाज आदिवासी आहे, आघाडी सरकार जातीवादी आहे. धन्यवाद. सर हा जे तिसरा पर्याय बहुतेक जी नाराजी व्यक्त केली जाते याबद्दलच केली जाते. त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आम्ही कोणीही तिसऱ्या सूचीचा पर्याय सुचवलेला नाही. बरोबर. मी त्या सगळ्या संघटनेच्या बैठकीवर होतो उपस्थित. त्यांची पण कृती समितीचे सगळे सदस्य उपस्थित होते. कॅबिनेटमध्ये पण ही चर्चा झाली आणि त्याच्यामधून कशा पद्धतीने आपण केंद्राला हा प्रस्ताव पाठवायचा याबद्दल त्या संघटनेच्या कृती समितीबरोबरच चर्चा करून आपण तो मार्ग काढण्याचं आपण ठरवलं. आम्ही कुणीही तिसऱ्या सूचीचा पर्याय सुचवलेला नाही. पुढचा प्रश्न औरंगाबादहून आहे. बशीर पटेल यांना काय विचारायचं आहे? बशीर, प्रश्न विचारा. हा साहेब. हा नमस्कार. हा नमस्कार, बोला. सरपंच बोलतो, जामगाव, गंगापूर तालुका, औरंगाबाद जिल्हा. हा बोला. तर नगर जिल्ह्यातले संपूर्ण जी कारखानदारी, साखर कारखानदारी, ते पूर्ण कारखानदारी चालू आहे. आणि मराठवाड्यातले जे कारखानदारी आहे ती काही कारखाने बंद अवस्थेत 2-2, 4-4 वर्षापासून आहे. तर ती कारखानदारी बॉडी असन किंवा शासनाचं काही असन तर त्या ठिकाणी ती कारखानदारी चालू का होत नाही आजपर्यंत? नाही, आता कसं आहे, तुमचा प्रश्न महत्वाचा आहे, परंतु आता आचारसंहिता लागल्यामुळे मला असं वाटतं की सरकारची काय धोरणं आहेत ती मला इथं सांगता येणार नाहीत. परंतु आता कारखाने का बंद पडले, कशामुळे बंद पडले, त्याला कोण जबाबदार आहे, हा एक मोठा विषय आहे. परंतु निश्चित मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांच्यावर कुठेही अन्याय होता कामा नये. त्यांचा जो ऊस तिथं त्यांनी जो तयार केला असेल त्याचं गाळप होणं, या संदर्भामध्ये आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच काही सूचना आम्ही कमिशनरला वगैरे दिलेल्या आहेत. आणि त्या पद्धतीने आता उभ्या ऊसाच्या संदर्भातली मला वाटतं कालच
साखर आयुक्तांनी या संदर्भातली एक बैठक पुण्यामध्ये घेतली होती आणि पूर्ण राज्याच्या ऊसाच्या गाळपाचं नियोजन हे आता अधिकाऱ्यांच्या स्तरावर झालेलं आहे. आता आचारसंहिता असल्यामुळं त्या मीटिंग्स आम्ही काही घेऊ शकत नाही, परंतु हे अधिकारीच्या स्तरावर निश्चितपणानं ह्यांनी जो मांडलेली जी सूचना आहे ती त्याचा निश्चितपणानं मार्ग काढला जाईल. पुढचा प्रश्न आपण कोल्हापूरहून घेतोय. कोल्हापूरहून दीपक फक्के यांना काय विचारायचं आहे? दीपक, प्रश्न विचारा. हा, हॅलो साहेब, पाटील साहेब. हा, बोला. मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे साहेब. हा, आणि पाटील साहेब, प्रत्येक वेळी राष्ट्रवादीला आपण मदत करतो. हा राष्ट्रवादी कोल्हापूर जिल्ह्यातून राजा मतदारसंघामधून गैरफायदा घेते साहेब आमचा. बर, काय तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मग कसं आहे, राष्ट्रवादीची माणसं काँग्रेसच्या लोकांची गळपेची करतात. सामान्य कार्यकर्त्यांच्या, जसं मी सुरुवातीला म्हटलं, या ज्या भावना आहेत, बरोबर, अशा भावना आहेत, ते दोन्ही बाजूनी आहेत. म्हणजे असं काही नाही की फक्त एकाच बाजूने आहेत. साहजिक आहे, शेवटी कार्यकर्त्यावरती पक्ष चालतो. असे कार्यकर्ते काम करत असतात, त्याच्यावर पक्षाची उभारणी होती आणि पक्षाचं ध्येय धोरण हेच कार्यकर्ते लोकांच्या पर्यंत पोच करतात. मला असं वाटतं सर्वच नेत्यांनी अशा प्रकारची जे काही त्यांच्या भावना असतात त्याची नोंद घेऊन त्याच्यातनं काय आपल्याला योग्य मार्ग काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही करू. पुढचा प्रश्न धुळ्याहून आहे. योगेश जगताप यांना काय विचारायचं? योगेश, प्रश्न विचारा. पाटील सर, नमस्कार. हा, नमस्कार. मी जगताप बोलतो, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा शहराध्यक्ष. हा, बोला. सर, आपण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी काय भूमिका ठेवणार आहे? योगेशजी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या करता राज्य सरकारने खूप महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत. एक तर त्याच्यामध्ये आरक्षण आहे, नोकरीच्या करता त्यांचं आरक्षण आहे, स्कॉलरशिपची योजना आहे, अनुदानाची योजना आहे, हॉस्टेलची योजना आहे. त्यांना मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांच्या करता स्पेशल हॉस्टेल्स आपण समाज कल्याणचे आपण बांधलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आपण ही वसतिगृह बांधलेली आहेत. आणि आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमचा हा मागासवर्गीय समाजातला तरुण वर्ग जो आहे हा आता नोकरीच्या मध्ये पुढे येतोय, व्यवसायामध्ये पुढे येतोय. त्यांना काही भूमिहीन लोकांना जमीन देण्याच्या संदर्भातलं आपण काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि मला वाटतं आता MPSC, IPS, IAS ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही मुलं आता सिलेक्ट होत आहेत. त्याला ट्रेनिंगचा प्रोग्राम आपण देतोय आणि म्हणून एक चांगली चळवळ, सामाजिक चळवळ ज्याला म्हणतो आपण, एक सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आणि म्हणून अशा तरुण मुलांना जास्तीत जास्त कशी मदत होईल हा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने केलेला आणि तो पुढे चालू राहील. नक्कीच आणखी गप्पा मारायच्या आहेत, अनेक विषयांवर आपल्याला बोलायचं आहे. आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण तुम्हाला जर अजून काही हर्षवर्धन पाटील यांना प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही अजूनही आम्हाला फोन करू शकता. ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-668-99263. इलेक्शन स्पेशल टॉक टाइम मध्ये आज बोलतोय आणि राज्याचे एक महत्त्वाचे नेते हर्षवर्धन पाटील सर आपल्या सोबत आहेत. सर, आपण पुन्हा फोनवर पासूनच सुरुवात करूयात. साताऱ्यामधून अक्षय राजपूत यांना काही प्रश्न विचारायचे आहे. अक्षय, प्रश्न विचारा. अक्षय, प्लीज तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करून मग प्रश्न विचारा. हा, अक्षय राजपूत बोलतोय की इलेक्शन, महाराष्ट्राचे इलेक्शन झाल्यावरून तुम्ही राजपूत समाजाला आरक्षण द्याल काय? असं आहे अक्षय, आता की जो समाज या बाबतीमध्ये अविकसित राहिला असेल किंवा त्याचे काही प्रश्न राहिले असतील तर त्याची एक घटनात्मक एक प्रोसिजर आपल्याकडे ठरलेली आहे. मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, ह्याच्यावर आरक्षण होत नाही. तर त्या एक घटनेने ठरवून दिलेली एक कार्यप्रणाली आहे आणि त्या कार्यप्रणालीप्रमाणेच आपल्याला करावं लागतं. तर मला असं वाटतं असे काही जे समाज अजून काही वंचित राहिले असतील तर जरूर त्या सगळ्या बाबी तपासून घेऊ आणि तपासून घेतल्यानंतर त्याच्यातून योग्य मार्ग कसा काढता येईल आपल्याला तो काढण्याचा प्रयत्न करू आपण. सर, पुन्हा एक आघाडीच्या चर्चेकडे एक प्रश्न असा आहे की कालच बातमी आली होती की संपूर्ण 288 जागांसाठी छाननी समितीनं नावं पाठवलेली आहेत काँग्रेसच्या. यावर काय सांगाल की खरोखर 288 जागांसाठी तुम्ही तयारी केलेली आहे जर उद्या आघाडी झाली नाही तर? आपण पाहिलं असेल गेल्या 2-3 दिवसामध्ये महायुतीमध्ये सुद्धा काय चाललंय, महायुतीमध्ये सुद्धा महायुती होईल का नाही वगैरे वगैरे हे सगळं चाललंय. आज पण काही त्यांच्या घटक पक्षांचे काही स्टेटमेंट्स टीव्हीवरती मीडियामध्ये येत आहेत. सांगतो मध्यंतरी आम्ही 174 जागेवरती, आमच्याकडे 174 जागा आहेत आघाडी म्हणून, त्या 174 जागेवरती आम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आमची पार्लमेंटरी बोर्ड बसला आम्ही एकत्र, त्यानंतर स्क्रीनिंग कमिटीमध्ये चर्चा होऊन
ती 174च्या संदर्भामधली अंतिम यादी ही आता जवळपास वरिष्ठ पातळीवर तयार होण्याचं काम चाललेलं आहे. त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये आम्ही 114 जागेची पण चाचपणी आम्ही करून ठेवलेली आहे. 114 जागेवरती आम्ही काही मुलाखती घेतल्या नाही, परंतु आम्ही 114 जागेवरती आपले जे कार्यकर्ते आहेत तुमची यादी तयार आहे, त्याची पण चाचपणी आम्ही करून ठेवलेली आहे. कारण उद्या समजा काय अशी जर काही अडचणच दुर्दैवानं काही निर्माण झाली तर तशा प्रकारची पण तयारी असावी म्हणून ती चाचपणी करून ठेवलेली आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की आम्ही 15 वर्ष बरोबर राहिलेलो आहोत. 15 वर्ष ह्या राज्यामध्ये 99 पासूनचं आघाडीचं सरकार काम करते आणि चौथ्यांदा जर आपल्याला सत्ता महाराष्ट्रामध्ये परत लोकांच्या हिताकरता जर आणायची असेल तर निश्चितच आघाडी करूनच आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल आणि लोकांना चांगलं प्रशासन आपण देऊ शकू असा आमचा विश्वास आहे. सर, आपल्या प्रेक्षकांचे पुन्हा फोन येत आहेत. अहमदनगरहून किशोर काळे यांना प्रश्न विचारायचा आहे. किशोर, प्रश्न विचारा. नमस्कार पाटील साहेब. हा नमस्कार, बोला. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, नेते लोकांना सगळ्या, की तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलता, तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं काय हो? बरोबर आहे. किशोर काळे जे पक्ष बदलतात त्यांना काय धडा शिकवायचा किंवा त्यांना काय शासन करायचे तुमच्या हातात आहे. मला असं वाटतं या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मतदार हाच राजा आहे आणि मतदार ठरवतो की आपलं बहुमल मत कुणाला द्यायचं. त्यामुळे असे जे दलबदलू असतात, स्वार्थासाठी इकडे तिकडे जातात, निवडणूक तोंडावरती पक्ष बदलायचा, ते पक्ष बदलतात म्हणजे त्या पक्षाबद्दल फार प्रेम आहे म्हणून नाही, पण त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो, सांगतो. आणि मग असे जे काय आयराम गायराम असतात, इलेक्शन आले की आयराम गायरामची खूप चलती असती आणि बऱ्याच वेळा मग आयराम गायरामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं याची जनता योग्य उत्तर देईल त्याला. बरोबर. पुढचा प्रश्न कळंबहून संजय चिंचकर यांचा आहे. संजय, प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा नमस्कार सर, मराठवाड्यात विलासराव गेल्यानंतर काँग्रेसला असा स्टार प्रचारक असा उरलेला नाहीये, पण कुठेतरी नारायण राणेची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने त्यांना स्टार प्रचारक किंवा प्रचार समितीचं प्रमुख बनवलंय. काय वाटतं तुम्हाला, नारायण राणे पूर्ण महाराष्ट्रात त्यांचा ठसा उमटवतील का, पोहोचतील का महाराष्ट्रातल्या मतदारांपर्यंत? थेट प्रश्न आहे. नाही संजय, तुमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे की स्वर्गीय विलासराव देशमुख आज आपल्यात नसल्यामुळे खरंच काँग्रेसचा एक धडाडीचा, ज्येष्ठ आणि सर्व गुण संपन्न अशा प्रकारचा एक नेता आज आपल्यामध्ये नाही. त्याची जाणीव आणि उणीव खूप मोठ्या प्रमाणात आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, विशेषतः काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भासवेल, त्यात काही शंकाच नाही. कारण ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. परंतु निश्चितपणानं आता काँग्रेसमधलं एक दुसरं एक वैशिष्ट्य आहे की कुठली गोष्ट कुठपर्यंत आणायची हे काँग्रेसवाल्यांना पूर्ण माहीत असतं. आणि म्हणून आता जे काही आपसातले जे काही समज गैरसमज होते हे सगळे आता दूर झालेले आहेत. आणि मला वाटतं आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्यानंतर नारायणरावजी राणे, अशोकरावजी चव्हाण, सुशीलकुमार शिंदे असे सगळ्या कमिट्यांचे प्रमुख, मला पण एक कमिटीची जबाबदारी दिलेली आहे, मीडिया कॅम्पेनची कमिटी माझ्या अध्यक्षतेखाली. आणि म्हणून आता सगळ्यांनी एकत्रितपणाने येऊन आता आम्ही इलेक्शनच्या कामाला लागलेलो आहे. आणि मला असं वाटतं की ही एक सामूहिक जबाबदारी आहे, सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की आपल्याला पुन्हा चौथ्यांदा महाराष्ट्रामध्ये सरकार आपल्याला आणायचंय आणि त्यासाठी जनतेने आम्हाला साथ द्यावी, अशाच पद्धतीने आम्ही काम करू. आणि एक व्यक्ती आता सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण प्रचाराचा कालावधी जर बघितला आपण तर फक्त 15 दिवस प्रचाराचा कालावधी आहे आणि या 15 दिवसामध्ये सगळ्या मतदारसंघापर्यंत पोहोचणं शक्य नाही. त्यामुळे विभागून काही जबाबदारी मला असं वाटतं घ्यावी लागेल आणि तशा प्रकारची तयारी आता आमच्या वरिष्ठ पातळीवरती चालू आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. बार्शीहून बालाजी कोळणे यांना काय विचारायचं आहे. बालाजी, प्रश्न विचारा. नमस्कार पाटील साहेब. हा नमस्कार. जे टीम मध्ये तुमचं साहित्याचं पतन झालं ना त्याचं मी निश्चित करतो आणि माझा प्रश्न आहे की मराठा जे आरक्षण दिलंय ते अंमलात कधी येणार? काय म्हटलं? मराठ्याला जे आरक्षण दिलंय ते कधी अंमलात येणार आहे? नाही, जे आरक्षणाचे बालाजी निर्णय जे आम्ही घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि जे कोणी त्या निकषामध्ये बसतील त्यांना तशा प्रकारची सवलती द्यायचा निर्णय झालेला आहे. तशा प्रकारचे अध्यादेश पण काढलेले सरकारने, त्याचं काम सुरू झालेलं आहे. सर, आपल्याला आणखी बऱ्याच विषयांवर बोलायचं आहे, राज्यातल्या नेतृत्वाबद्दल बोलायचं आहे आणि मुख्यमंत्री पदाबद्दलही बोलायचं आहे. पण पुन्हा आपण एक टॉक टाइम मध्ये ब्रेक घेतोय. तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे असतील तर अजून वेळ आहे आणि त्यासाठी आमचा नंबर ब्रेकवर जाण्यापूर्वी लिहून घ्या. 022-668-99263.
निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आज आपण बोलतोय आणि राज्यातले एक मोठे नेते हर्षवर्धन पाटील सर आपल्या सोबत आहेत। सर, भरपूर प्रेक्षकांना तुमच्याशी बोलायचंय। अमरावतीहून फोन आलेला आहे मंगेश मोरे यांचा। मंगेश, प्रश्न विचारा। नमस्कार पाटील साहेब। हा, नमस्कार सर, विदर्भामध्ये राष्ट्रवादी कमकुवत आहे आणि राष्ट्रवादीची प्रतिमाही भ्रष्टवादी झाली असताना काँग्रेसला त्याचा त्रास नाही होणार का निवडणुकीमध्ये येते? नाही मंगेश, आपली ही चर्चा म्हणजे आपण जी केली अशी काय, ज्यावेळेस कार्यकर्त्यांशी बोलतो आपण त्यावेळेस त्याला अनेक बाजू असतात आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण आपल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर कसं जायचं, येणाऱ्या निवडणुकीला आपण लोकांना कोणत्या भूमिकेतून आपण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली केलेल्या कामाच्या संदर्भातला आपण सांगायचं, ही भूमिका घेऊन आपण घेऊ। आता ज्यावेळेस आघाडीचा निर्णय होईल किंवा काय तो हायकमांड ठरवेल आणि मग आपल्या पक्षामध्ये एक पद्धत आहे की एकदा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचं आहे। त्या पद्धतीने ती पुढची कारवाई होईल। सर, याला धरून विचारायचं मला, काँग्रेसमध्ये हायकमांडचा निर्णय अंतिम मानला जातो, पण राज्यामध्ये काँग्रेसकडे एखादं नेतृत्व असं का प्रोजेक्ट केलं जाते? जसं विलासराव देशमुख होते त्यानंतर एखादं नेतृत्व म्हणजे ती क्षमता नाहीये राज्यातल्या काँग्रेसच्या नेतृत्वाकडे का? काय कारण आहे की हा एक नेता आपण यापुढचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून प्रोजेक्ट करू शकू? नाही, एक गोष्ट मात्र निश्चितपणाने इथं मांडावीच लागणार आहे की आता नवीन पिढ्या, आता ह्या यंग जनरेशन आता पॉलिटिक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात येते आणि मला असं वाटतं राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची यंग लिडरशिप आता ही निश्चितपणानं आमच्या पक्षाच्या हायकमांडना सुद्धा म्हणजे आमची विनंती राहणार आहे की आता आपल्याला हे प्रोजेक्शन करावंच लागणार आहे, सांगतो हा। आणि ते करायचं म्हणल्यानंतर ज्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी असेल, ॲबिलिटी असेल, ज्यांना सगळं राज्य समजू शकतं किंवा जे पुढे डेव्हलप केल्यानंतर ते लिडरशिपच्या क्वालिटी त्याच्यामध्ये असू शकतात। शेवटी ही पक्षाची ऑनगोईंग प्रोसेस आहे। बरोबर, आज काँग्रेस पक्षाला 127 वर्षाची परंपरा आहे, म्हणजे आज कितीतरी अनेक पिढ्या नेतृत्वाच्या ह्या पक्षाने घडवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं पुढच्याही पिढ्या जर आपल्याला घडवायच्या असतील तर अशा स्टेजेसमध्ये आपल्याला ही लिडरशिप डेव्हलप करावीच लागणार आहे। आता 20 वर्षापूर्वी आमची यंग लिडरशिपमधनं आमची नावं पुढे आली। आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आम्ही पुढे आलो। बरोबर, तशी आता या 5-10 वर्षामध्ये सुद्धा किंवा ह्या 5 वर्षामध्ये सुद्धा जी यंग जनरेशन जी येते त्याच्यातले काही चांगले टॅलेंट्स घेऊन आपल्याला पुढं, मला असं वाटतं हे, कारण 127 वर्षाची परंपरा ह्या पक्षाला आहे, त्यामुळे हे पुढंच हे कंटिन्युइंग प्रोसेस चालवायची असेल आपल्याला तर साहजिकच स्टेट लेवलला अशा प्रकारची लिडरशिप ही फोकस करावीच लागेल असं आमचं मत आहे। खूप महत्त्वाचा मुद्दा मांडताय सर, आपल्याला बोलायचं खरं या विषयावर, पण पुढचा फोन आपण पुण्याहून घेऊयात। कैलास जगदाळे यांचा फोन आहे। कैलास, प्रश्न विचारा। पाटील साहेब नमस्कार। हा, नमस्कार। मी प्राचार्य डॉक्टर कैलास जगदाळे बोलतोय पुण्यावरून साहेब। हा, बोला साहेब। आपली महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे, परंतु इंदापूर मतदारसंघामध्ये आपल्या विरोधात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला उमेदवार नेहमी अपक्ष म्हणून उमेदवारी तिथं लढवतो। आपण गेल्या 2009 मध्ये आणि 2014 मध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे मॅडमला तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आघाडी तिथं दिलेली असते हो, आणि तरी उमेदवार राष्ट्रवादीतला त्या ठिकाणी आपल्या विरोधात उभा राहतो, हे कसं काय आम्हाला समजत नाही। बरोबर आहे, आमच्या जगदाळेंचा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि त्याचं कारण असं आहे की आमच्यामध्ये एक सुसंस्कृतपणा आहे की एकदा निर्णय आमच्या पक्षाच्या नेत्यांनी घेतला की एकदा आघाडीचा धर्म पाळायचा म्हणत आपण आघाडीचा धर्म पाळायचा आणि मला असं वाटतं की गेल्या 2009च्या पण लोकसभेच्या निवडणुकीला मी आणि आमच्या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना 67,000 मताचं लीड दिलं होतं आणि आता काल सुद्धा 2014ची जी निवडणूक झाली लोकसभेची 23,000 मताचं लीड हे माझ्या मतदारसंघातून सुप्रियाताईंना दिलं, त्या निवडून आल्या, त्यांचं अभिनंदन। त्यामुळे आता आघाडीचा धर्म पाळण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे। उद्या जर आघाडी झाली तर मला वाटतं तोच धर्म पाळण्याचं काम आमच्या मित्र पक्षाला करावं लागेल, साहजिक आहे आणि ते करायला अशी अपेक्षा आहे, कारण हे सगळं लोकांच्या समोर आपण मांडलेलं आहे। बरोबर, राष्ट्रवादीने देखील आघाडीचा धर्म पाळला पाहिजे। दौंडहून सतीश वाघोले यांचा फोन आहे। सतीश, प्रश्न विचारा। हॅलो। हा सतीश, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा आणि मग प्रश्न विचारा। हॅलो। हा, बोला।
हा पाटील साहेब नमस्ते. हा नमस्कार, बोला. हा पाटील साहेब, आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणी आपण सगळा सर्वे आपल्या लक्षात असतो. तर त्या ठिकाणी आपण राहतो, त्या ठिकाणचा सगळा सर्वे आपल्याला माहित असतो. त्याच्यासाठी आपल्याला बाकीच्या गोष्टींचा विचार करायची काही जास्त गरज नाही वाटत. सतीश, तुमचा थेट प्रश्न विचारा प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमचा थेट प्रश्न विचारा. आघाडी करायची तर आम्हाला हायकमांडचं नियोजन करावं लागेल. त्या संदर्भात मला प्रश्न विचारायचा साहेब तुम्हाला. विचारा ना. काय की आपल्याला ना की आघाडी करायची, आम्ही हायकमांडची चर्चा करून मग आपण आघाडीचे निर्णय घेऊ, त्याबद्दल विचारायचं होतं. नाही, मी ह्याचं उत्तर मगाशी सांगितलं की शेवटी आघाडी करण्याच्या संदर्भामधला जो निर्णय आहे तो आम्ही ठरावच केलेला आहे की याचा निर्णय, अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. आणि शेवटी हे मेजर निर्णय असतात, हे निर्णय हायकमांडच्या लेवललाच होतात. पुढचा फोन आपण घेऊयात. साताऱ्याहून उमेश वाघमारे यांचा फोन आहे. उमेश, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हा बोला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुण पिढीला चान्स का देत नाहीत? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुणाला संधी द्यायची हे काही माझ्या हातात नाही, पण काँग्रेस पक्षामधून जर तरुणांना संधी पाहिजे असेल तर एक कार्यकर्ता म्हणून मी जरूर प्रयत्न करेन. आपण या गप्पा अशाच खरं तर सुरू ठेवायच्या आहेत, पण पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा नंबर तुम्ही पुन्हा एकदा लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-668-99263. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हर्षवर्धन पाटील सर आज आपल्या सोबत आहेत. निमगावहून फोन आलेला आहे सुरेश बारावकर यांचा. सुरेश, प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो भाऊ. हॅलो. हा बोला. हा सुरेश बोला. हा भाऊ, मी निमगाव केतकरून बारावकर बोलतोय. हा बोला. तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेस आपल्या आमदारकीला उभा राहिला होता गणपतराव पाटलांनंतर, त्यावेळेस तुम्ही म्हणला होता आपल्या निमगावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी लिफ्टचं काम करू, अजून पण काय झालं नाही. 10-15 वर्ष झालं. मग कधी होईल? अजून किती वेळा निवडून द्यावं लागेल तुम्हाला? आता त्याबद्दलची सुरेश तुमच्या लोकांना सगळ्याला माहिती आहे किती प्रयत्न आपण केलेला आहे. आणि आता तो प्रस्ताव अंतिम मान्यतेकरता आता आलेला आहे. आणि मला वाटतं मागच्याच एक 10-15 दिवसापूर्वी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर, कारण त्यांना पाणी परवानगी आम्हीच मिळवून दिली आणि जवळपास 2-2.5 हजार एकराचं ते क्षेत्र, एक तिथं दुष्काळी पट्ट्यातलं गाव आहे, त्यातले बऱ्याच शेतकऱ्यांचा तो प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं आता तो प्रस्ताव अंतिम मान्यतेकरता आता शासनाकडे सादर झालेला आहे. पुढचा फोन मराठवाड्यातून आहे. लातूरहून फोन आहे. राजू भिते यांना काय विचारायचं आहे? राजू, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा नमस्कार सर, माझा प्रश्न आहे की आपल्या म्हणजे मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर असे आरोप झाले की तुमचा पक्ष हा म्हणजे घोटाळे करतो किंवा असे बरेचसे घोटाळे जे तुमच्या नेत्यावर आरोप आहेत. तर तुम्ही या इलेक्शन मध्ये लोकांकडे कोणते मुद्दे घेऊन सामोरे जाणार आहात तुम्ही इलेक्शनसाठी? सर, खूप मोठा हा प्रश्न आहे खरोखर की कोणते मुद्दे असणार आहेत आघाडी म्हणून जेव्हा तुम्ही निवडणुकांना सामोरं जाल? नाही, लोकांच्या समोर जात असताना गेल्या 15 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये जे काही आपण महत्त्वाची कामं जी केलेली आहेत, प्रामुख्यानं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचं आपण काम केलेलं आहे. तरुणांच्या शिक्षणाकरता आपण खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण विमा योजना, कॉल ऑन ब्लड, 108 नंबर डायल केला तर ॲम्ब्युलन्स वगैरे अशा काही महत्त्वाचे निर्णय आपण घेतलेले आहेत. शेतकऱ्यांच्या करता आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 40,000 कोटीचं पीक कर्ज हे 0% आणि 2% व्याजाने शेतकऱ्यांना देण्याचं एक खूप मोठं काम आपण ह्या माध्यमातून केलेलं आहे. आज आपण साखरेच्या उत्पादनामध्ये आपण नंबर 1 आहोत, दुधाच्या उत्पादनामध्ये आपण नंबर 1 आहोत. हॉर्टिकल्चर, फलोत्पादन एक मोठी चळवळ आपण महाराष्ट्रामध्ये उभा केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सामाजिक न्यायाची भूमिका सुद्धा, जे उपेक्षित वर्ग आहे तो कोणत्याही समाजातला असू द्या त्याला मदत करण्याची भूमिका, असे सगळे विकासाचे मुद्दे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत की हे काम करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली तर ही पुढची कामं सुद्धा आम्ही काय करणार आहोत. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाला राहण्यासाठी घर, प्रत्येकाला मोफत औषध देण्याच्या संदर्भातली योजना, शिक्षणामधले आमूलाग्र बदल, इंडस्ट्री सेक्टरमधले आमूलाग्र बदल, असे जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते घेऊन आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला संधी द्या अशी भूमिका घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ. पुढचा फोन आपण घेऊयात. वाशिमहून धैर्य राठोड यांना काय विचारायचंय? धैर्य, प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. हा सर,
बंजारा समाजाचे 2 मुख्यमंत्री झाले, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक. हॅलो. हा बोला ना. हा, तर 2 मुख्यमंत्री झाले, पण बंजारा समाजाची खूप जुनी मागणी आहे आदिवासी समाजामध्ये. बाकीच्या राज्यामध्ये आदिवासी समाजामध्ये आहे बंजारा, पण महाराष्ट्रामध्ये त्यांचे खूप दुर्लक्षित करण्यात आलं एवढ्यात बंजारा समाजाकडे. त्याच्याबद्दल काय सर? नाही, ह्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली होती की बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समावेश करून घ्यावा. आणि मला वाटतं ते ह्या सगळ्या जे काही मागण्या आहेत सगळ्या, मग महादेव कुळीची मागणी असेल, धनगर समाजाची मागणी असेल, वंजारा समाजाची मागणी असेल, हलबी समाजाची मागणी असेल, अशा अनेक समाज आहेत की ज्यांना आदिवासीमध्ये समावेश करून घ्यायचा आहे. तर ह्या सगळ्या मागण्या एकत्रितपणाने विचार करून ह्याला कसा आपल्याला न्याय देता येईल, कारण शेवटी हे सगळं आदिवासीचं देण्याचं जे आरक्षण आहे हा सगळा केंद्र सरकारच्या संदर्भातला विषय. म्हणून याबद्दलची खूप चर्चा झालेली आहे आणि त्याच्यातून काय मार्ग काढायचा हा वरिष्ठ पातळीवरती मार्ग काढला जाईल. पुढचा फोन आपण घेऊयात. इंदापूरचा फोन आहे. इंदापूरहून दिनकर चंदन शिवे आहेत. प्रश्न विचारा दिनकर. हा हॅलो. हा प्रश्न विचारा दिनकर. टीव्हीचा आवाज कमी करून विचारा. की वडापुरी सोसायटीमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला, त्याचं फेर ऑडिट गेली 2 वर्ष झालं चालू आहे. हर्षभाऊनी त्याला परवानगी दिली होती आणि त्यामुळं सरकारी मिळणारं 2.25 कोटी रुपयाचं अनुदान आम्हाला मिळालेलं नाही. बरं. चंदन शिवे, त्या वडापुरी सोसायटी ही तुमच्याच गावातली सोसायटी आहे, तुमचेच तिथले स्थानिक कार्यकर्ते आहेत आणि त्याची आता ऑडिटचा पण आदेश करण्याचा पण आदेश दिलेला आहे आणि मला वाटतं जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि तशा प्रकारचं विभागाला सूचना पूर्वीच दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं संस्थेचं नुकसान होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेतली जाईल. सर आपल्याला आणखीही प्रश्न घ्यायचे आहेत, पण पुन्हा आपण टॉक टाइम मध्ये इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. निवडणुकीचं वातावरण सगळीकडे तापलेलं आहे आणि त्यामुळेच निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आपण आज बोलतोय हर्षवर्धन पाटील सर यांच्याशी. सर पुण्याहून फोन आहे दीपक काकडे यांचा. दीपक, प्रश्न विचारा. पाटील साहेब नमस्कार. तुमच्या ज्या पक्षामध्ये जे भ्रष्टाचाराचे आरोप होतात किंवा भ्रष्ट नेत्यांच्या बद्दल जे आता सांगितलं जाते त्याच्यावर तुम्ही काही कारवाई करणार आहे का? आणि आम्हाला जर तुमच्या पक्षात यायचं असेल तर आम्हाला सुद्धा भ्रष्टाचार करावा लागेल का? नाही असं नाही दीपक, एवढे नकारात्मक भूमिका घेत जाऊ नका. काही सगळेच भ्रष्टाचारी असं काही मानायचं काही कारण नाही. समजा कोणी जर त्याच्यामध्ये काही चुकीचं वागलं असेल तर त्याला आपण खड्यासारखं बाजूला करतो, केलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच भ्रष्टाचार करणाऱ्याच्या विरोधामध्ये कारवाई केलेली आहे. इतर पक्षांनी केली का नाही त्याबद्दल मी सांगणार नाही, पण काँग्रेस पक्षाने नेहमीच असं कोणी चुकीचं वागलं असेल तर त्याला कधीही पाठीशी घातलेलं नाही. आणि मला असं वाटतं की या डेमोक्रेटिक सिस्टीममध्ये खरंच पारदर्शीपणानं काम केलं पाहिजे. लोकांच्या समोर आपण वस्तुस्थिती काय ते आपण मांडली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने राजकारण समाजकारण करू नये एवढी माफक अपेक्षा ठेवून आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करतो. तुम्हाला जर यायचं असलं काँग्रेसमध्ये तर तुमचं स्वागतच आहे आणि तिथं कुठल्या प्रकारची अशी काही गरज नाही. तुम्ही काम चांगलं केलं तुम्हाला पक्ष निश्चितपणानं ताकद देईल. पक्षाबद्दल सर पक्षातल्या नेत्यांबद्दलही मला विचारायचं आहे, पण सांगलीहून सध्या आपण फोन घेऊयात. सुरेंद्र पाश्चापूरकर यांचा फोन आहे. प्रश्न विचारा सुरेंद्र. नमस्कार साहेब. हा नमस्कार. नमस्कार साहेब. मी एक मतदार म्हणून बोलतोय तुमच्याशी. साहेब काय झाले, एक 5 वर्षात जर अनालिसिस केलं तर मला वाटतं की काँग्रेसला मूळतः राष्ट्रवादीमुळे फटका बसतोय असं मला वाटते सर. तर माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे सर की तुम्ही का स्वतंत्र लढवत नाही सर? काँग्रेसला खरोखरच चांगलं वातावरण आहे सर. एक मी सांगलीतून मी बोलतोय, काँग्रेसला खूप सर चांगली संधी आहे सर. तर राष्ट्रवादीशी तुम्ही का मागे लागलाय त्यांच्या सर? नाही सुरेंद्रजी आपण जो प्रश्न विचारला अशीच बऱ्याच कार्यकर्त्यांची पण मागणी होती. बरेच कार्यकर्ते राज्यभरात ही मागणी होती आणि ह्या सगळ्या जे काही मागण्या आहेत या सगळ्या वरिष्ठांच्या कानावरती घातलेल्या आहेत. आणि म्हणून मगाशी सुरुवातीलाच मी सांगितले की या संदर्भामधला निर्णय घेण्याच्या बाबतीतला अधिकार हायकमांडचा आहे आणि याच्याबद्दल हायकमांड निर्णय घेईल. पुढचा फोन आहे पंढरपूरहून दीपक नागटिळक यांचा फोन आहे. दीपक, प्रश्न विचारा. हॅलो पाटील साहेब, जय माता दी. हा बोला सर. गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ना, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना मिळालं नाही गारपिटीचं नुकसान, आणि ज्यांचं नुकसान झालंय ना त्यांना मिळालं नाही.
अजूनपर्यंत मदत पोहोचलेली नाहीये. आता असं आहे दीपक याच्यामध्ये की गारपीट ही मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 3-4 महिन्यापूर्वीच्या कालखंडामध्ये झाली आणि त्याचे सगळे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले. आता पंचनामे करताना जर समजा काही शेतकरी त्यापासून वंचित राहिले असतील तर अशा काही बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज हे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत. आता त्याच्याबद्दलची तपासणी वगैरे चालू आहे, परंतु आता कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळे आता ह्याबद्दल काही बोलता येणार नाही आपल्याला. परंतु एवढी मोठी मदत 13,100 कोटी रुपये मदत आपण शेतकऱ्यांना ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये दिली. एकट्या गारपिटीमध्ये आपण जवळजवळ 2,500 ते 3,000 कोटीची मदत दिली. आता त्यातून जर कोण राहिला असेल समजा मदतीपासून राहिलेत काही शेतकरी तर त्याच्याबद्दल आता हे कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर पुढचा निर्णय होईल. आपल्याला सर खरं तर अजूनही बोलायचं आहे, पण पुन्हा एक ब्रेक घेतोय आपण आणि ब्रेक नंतर आपण परत भेटणार आहोत. पाहत रहा IBN लोकमत. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आज आपण हर्षवर्धन पाटील यांच्याशी बोलतोय. पाटील सर, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, आघाडीची सत्ता येईल किंवा नाही माहिती नाही, पण महायुतीकडनं माहिती नाही, मी सांगतो ना तुम्हाला सत्ता येईलच ते. सर, सत्ता जर आली तर जसं महायुतीकडनं काही नेते प्रोजेक्ट केले जात आहेत मुख्यमंत्री पदासाठी, काँग्रेसकडनं काही नेते स्वतःहून म्हणणं मांडतात मुख्यमंत्री पदाची इच्छा असल्याचं, तुमची स्वतःची इच्छा काय आहे? तुम्ही या दावेदारीच्या स्पर्धेत आहात का आणि हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय का? नाही, असं आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता 20 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय. जवळजवळ 20 वर्ष झालं सुदैवानं मंत्रिमंडळामध्ये मला संधी मिळाली. 10 वर्ष संसदीय कार्यमंत्री म्हणून सर्वांनाच माहिती ते काम या माध्यमातून आपण केलेलं आहे. आणि शेवटी पक्षामध्ये आपण काम करत राहणे, सरकारमध्ये आपण काम करत राहणे, आणि आमच्या पक्षाची ही पद्धत आहे की सत्ता आल्यानंतर प्रमुखपदी कुणाला बसवायचं याचा सर्व निर्णय, अंतिम निर्णय आमच्या पक्षामधला हा आमची श्रेष्ठी ठरवतात. पण तुमची इच्छा काय असं आहे त्याच्यामध्ये की आम्ही ह्या राज्याच्या विकासाकरता काम करतोय. आज माझी इच्छा, पहिली इच्छा ही आहे की पुन्हा चौथ्यांदा या महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचंय आणि ते सरकार या राज्यातल्या जनतेने आम्हाला पुन्हा संधी द्यावी, हे आमचं पहिलं मिशन आहे. एकदा सरकार येऊ द्या, सरकार आल्यानंतर मग ह्या सरकारच्या प्रमुखपदी कोण बसेल तर ह्याच्या संदर्भातला निर्णय हायकमांड करतील. आज आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण ह्या सरकारमध्ये आम्ही काम करतो. पण सर, इतकी वर्ष वेगवेगळ्या पदांवर तुम्ही काम केलेलं आहे, खूप मोठी खाती तुम्ही सांभाळलेली आहेत, 20 वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात आहात, आता वाटत नाही का की आता वेळ आलेली आहे मुख्यमंत्री पदाची? नाही, तुमच्या मनातला जो काही प्रश्न आहे तो माझ्या लक्षात आलेला आहे, तुम्हाला काय विचारायचं ते. पण मला असं वाटतं शेवटी या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, ह्यापेक्षा सुद्धा आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या नेत्याच्यावर हा सगळा निर्णय असतो. आणि मी असा कार्यकर्ता आहे, मी कधी कुठली गोष्ट मागत नाही. ज्याचं जे कर्तृत्व असेल, मी इतक्या मुख्यमंत्र्यावर काम केलेलं आहे, जर पाहिलं असेल आपण सांगतो. परंतु कधीही आपण चुकीच्या पद्धतीने आणि नेहमी महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आपण काम करत राहणे, काम करत राहिल्यानंतर निश्चितच त्याची नोंद जी काय घ्यायची असेल ते आपले वरिष्ठ घेतात. आणि म्हणून पहिल्यांदा राज्यामध्ये सत्ता पुन्हा चौथ्यांदा आणणं, आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने की पुन्हा चौथ्यांदा सरकार हे आघाडीचंच होईल असा मला ठाम विश्वास आहे. सर, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या पुढच्या निवडणुकीसाठी, आणि इतक्या व्यस्त तुमच्या कार्यक्रमामधून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिलीत, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण टॉक टाइम मध्ये बोलल्याबद्दल IBN लोकमतचं मनापासून धन्यवाद. आज आपण या खूप महत्त्वाच्या आणि मोठ्या अशा राजकीय नेत्यांशी गप्पा मारल्यात. राजकीय परिस्थिती काय आहे, राज्यातलं वातावरण काय आहे राजकीय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उद्या पुन्हा भेटणार आहोत निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये नव्या पाहुण्यांसह. पहा फक्त IBN लोकमत.